नमस्ते. कसे आहात सगळे? आजचा आपला होपोनोपोनो चॅलेंजचा 9वा दिवस आहे आणि आजचा टॉपिक आपला आहे तुमची शेतीची कामं. जी काही तुमची प्रॉपर्टीची कामं असतील, तुमची शेताची कामं असतील, ती होपोनोपोनो प्रार्थनेद्वारे कशी तुमच्या बाजूनी करू शकता तुम्ही. कशा पद्धतीनं तुम्ही तुमची शेती, प्रॉपर्टी जर त्याचे काही कोर्ट केसेस असतील किंवा ते कुठल्या वादात अडकलेले असतील किंवा ते कोणाकडे अडकलेले असतील आणि ते तुम्हाला पाहिजे असतील, तर तुम्ही ह्या प्रार्थनेद्वारे तुमच्या जे काही कामात अडथळे येतात ते मिळवण्यासाठी, ते कसे दूर करू शकता आणि सगळे रिझल्ट, सगळे निकाल किंवा ती प्रॉपर्टी तुमच्या बाजूने कशी होऊ शकते, याच्यासाठी होपोनोपोनो कसं काम करतं, हे आपण आज बघणार आहोत. तर सगळ्यांना उपयुक्त असा हा उपाय आहे आणि हे खूप लोकांनी त्यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी होपोनोपोनो प्रार्थना करून त्यांचे निकाल त्यांच्या बाजूने लावलेले आहेत. तुम्ही होपोनोपोनोची जी काय महती म्हणतात किंवा जे काही रिझल्ट आहेत ते तुम्ही Googleलाही सर्च करू शकता. खूप अफलातून रिझल्ट आहेत. तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय? सगळ्यात आधी तुमची जी काही प्रॉपर्टी आहे, काहीही असेल, घर असेल, जागा असेल, दुकान असेल, कुठलीही प्रॉपर्टी असेल, जी तुम्हाला पाहिजे असेल किंवा जी आहे ती टिकवायची असेल, कुणाचं कोर्ट कचेरीमध्ये काम प्रलंबित असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी तुम्हाला आधी काय-काय आहे ते एका पेजवर लिहून काढायचं आहे. कोणाकडे आहे? किती आहे? ती तुमच्याकडे आहे का दुसऱ्या व्यक्तीकडे आहे, कुणी त्याच्यावर ताबा मारलेला आहे किंवा ती कोर्टामध्ये अडकलेली आहे. जे काही आहे ते तुम्हाला त्याची क्लॅरिटी पाहिजे. अधांतरी गोष्टी नाही पाहिजे. एक्झॅक्टली माझ्याकडे काय आहे, कुठे आहे, कोणाकडे आहे आणि कधीपासून त्याच्यावर काय अडचण आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर पाहिजे. ते एका पेजवर लिहायच्या. त्या पेजवर लिहिल्यानंतर तुम्हाला नेहमीप्रमाणे आपली शांत जागा बघायची आहे, जिथे तुम्ही तुम्हाला स्वतःला 10 मिनिटाचा वेळ देऊ शकता. हे केल्यानंतर ते वाचायचं आहे, ते समजून घ्यायचं आहे आणि अशी भावना उत्पन्न करायची आहे, की जर हे खरंच आत्ता ह्या घडीला सगळं नील असतं आणि हे सगळं तुमच्याकडे असतं, ह्याच्यावर कुणाचा डोळा नसता, हे कुणाच्या ताब्यात नसते किंवा याच्यावर कोर्ट केस नसती, हे सगळं तुमचं असतं, तर तुम्हाला काय लेव्हलचा आनंद झाला असता? तो आनंद फील करा. त्या भावना, ती फ्रिक्वेन्सी युनिव्हर्सपर्यंत पोहोचवा. ते केल्यानंतर ते वाचायचंय. ते वाचल्यानंतर युनिव्हर्सला थँक यू बोलायचे, की "हे युनिव्हर्स, एवढी सगळी प्रॉपर्टी ही माझी आहे. ही प्रॉपर्टी मला मिळाल्याबद्दल तुझे फार फार धन्यवाद. खूप खूप थँक यू." या प्रॉपर्टीवरचे जे काही लिटिगेशन होते, जे काही लोकांच्या वाईट नजरा होत्या किंवा ही जी कोणाकडे प्रॉपर्टी होती, ती मला अगदी आनंदाने मिळालेली आहे आणि ही कायमस्वरूपी माझी आहे, माझ्याकडेच राहणार आहे, इथून पुढेही. मी ही प्रॉपर्टी घेऊन खूप आनंदी आहे आणि मला माहिती आहे, की ही प्रॉपर्टी आयुष्यभरासाठी माझ्याकडे राहणार आहे म्हणून तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. थँक यू युनिव्हर्स, थँक यू युनिव्हर्स, थँक यू युनिव्हर्स. हे बोलल्यानंतर तुम्ही 3 वेळा श्वास नाकातोंडातून रिलीज आणि 21 वेळा होपोनोपोनो करायचं आहे. ह्या आनंदाने की ते ऑलरेडी तुमच्याकडं सगळी प्रॉपर्टी आलेली आहे. त्याच्यावरचे जे काही केस होते ते सगळे तुमच्या बाजूने निकाल लागलेले आहेत किंवा ज्याच्या कोणाकडे ती प्रॉपर्टी होती त्यांनी ती तुम्हाला तुमची प्रॉपर्टी वाद न घालता दिलेली आहे. अशा पद्धतीनं मनात ती भावना उत्पन्न करायची आणि ती फ्रिक्वेन्सी युनिव्हर्सला पोहोचती करायची. जेव्हा तुमची ही भावना, तुमची फ्रिक्वेन्सी युनिव्हर्सला कनेक्ट होईल, तुम्हाला कल्पना नाहीये काय मिरेकल घडेल. लोकांनी अशा पद्धतीनं त्यांचे निकाल, त्यांच्या प्रॉपर्ट्या अगदी वाद न घालता स्वतःकडे मॅनिफेस्ट केलेले आहेत, अट्रॅक्ट केलेले आहेत आणि हे तुम्हीही करू शकता. 100% होईल. करून बघा. बरं, आत्तापर्यंत जे काही मी रेमेडी सांगितलेले आहेत किंवा जे काही उपाय सांगितलेले आहेत, ते प्रत्येकाने एक रेमेडी 30 दिवसासाठी करा. तुम्ही म्हणताल मी सकाळी ही करतो, दुपारी ती करतो, संध्याकाळी ती करतो, असं होत नाही. तुमचं जर्मलिंग होईल. तुम्हाला कळणार नाही की तुमची भावना कुठल्या एका गोष्टीमध्ये लावायची आहे. कुठल्या गोष्टीसाठी तुम्हाला ती आनंदाची भावना उत्पन्न करायची आहे.
तुम्ही गोंधळात पडताल आणि विश्वालाही गोंधळात टाकताल. विश्वाला खरं खोटं कळत नाही, विश्वाला भाषा कळत नाही, विश्वाला फक्त भावना कळतात. त्याच्यामुळे एकाच गोष्टीची भावना क्लिअर ठेवा आणि ती क्लिअर भावना विश्वापर्यंत पोहोचवा. जेव्हा तुमची क्लिअर भावना विश्वापर्यंत पोहोचेल, त्यावेळेस तुमच्या मार्गातले येणारे सगळ्या अडचणी, अडथळे दूर होतील आणि ती गोष्ट, ती वस्तू, ती व्यक्ती तुमच्यापर्यंत विश्व पोहोचवणार म्हणजे पोहोचवणारच. प्रोसेसवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. विश्वावर विश्वास ठेवा. 100% जी गोष्ट तुमची आहे ती तुमचीच राहणार. पण ती गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला जे काही उपाय करावे लागतात, ते उपाय मी तुम्हाला सांगते आणि ते तुम्ही नीती नियमानं करणं गरजेचं आहे. मी आज केलं, मी 2 दिवस गॅप ठेवल्या, मी तिसऱ्या दिवशी केलं, असं चालत नाही. सातत्य ठेवणं हे कधीही तुमच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचं एक पाऊल आहे. सातत्य ठेवा. येते तुमच्या लक्षात मला काय म्हणायचं आहे? बरं, त्याच्या आधी ज्यांनी कोणी माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही, त्यांनी लवकरात लवकर माझं चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, ज्यांना या व्हिडिओची गरज आहे. किमान तुम्हाला धार्मिक स्वरूपात, आध्यात्मिक स्वरूपात आणि अशा रेमेडीजनी तुमचे यशाचे मार्ग कसे तुम्ही मोकळे करून काही गोष्टी अचीव्ह करू शकता, ह्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. आणि असं होत नाही की मी फक्त सांगते. मी माझ्या आयुष्यात आणि बरेच जे कोचेस आहेत, त्यांनी त्यांच्या आयुष्यात ह्या गोष्टी अचीव्ह केलेल्या असतात. हे करून बघितलेलं असतं आणि जेव्हा अनुभव येतो, त्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचवतो. त्याच्यामुळे लक्षात घ्या, आधी चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि इथून पुढच्या आमच्या आता जे काही एक 21 दिवस राहिलेले आहेत, त्या 21 दिवसाच्या जर्नीमध्ये सहभागी व्हा. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला आधीचे व्हिडिओ पण पाहता येईल आणि इथून पुढचे व्हिडिओ सुद्धा पाहता येईल. बरं, अजून एक गोष्ट, लवकरच मी लाईव्ह येणार आहे, तर त्याचा एक व्हिडिओ मी तुम्हाला सेंड करेल. तुम्ही बघा की मी कधी लाईव्ह येणार आहे आणि कुठल्या टॉपिकवर आपण चर्चा करणार आहोत. तर सगळ्यांना कळालं काय करायचं आहे. आशा करते की तुम्हाला ह्या व्हिडिओचा 100% उपयोग होईल. तोपर्यंत काळजी घ्या.